नमस्कार सर्वांना. मी कारल्याची भाजी करण्यासाठी कारले स्वच्छ धुवून त्यातल्या बिया काढून आणि असे बारीक पातळ चकत्या कट करून घेऊन आता हे तेलामध्ये कारली भाजत आहे. अशी कारले भाजून भाजी केली तर कारल्याची भाजी कडू पण होत नाही आणि सोबत मी टोमॅटो, थोडीशी दालचिनी, लसूण आणि हा थोडासा गूळ घेतलाय भाजीसाठी. कारली भाजून आणि त्यात दालचिनी टाकल्यामुळं कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही. लसूण ठेचण्याच्या आधी थोडीशी दालचिनी पण मी ठेचून ओबड-धोबड बारीक करून घेतले, जास्त बारीक केली नाही. आता इथे फोडणी टाकत आहे. माझी जिरी मोहरी तडतडली, कढीपत्ता पण टाकला, लसूण टाकला. आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकून टोमॅटो पण चांगले थोडेसे गाळ होईपर्यंत वाफवून घेणार आहे. चांगले टोमॅटो 5 मिनिटं वाफवून झाले आहेत. आता मी याच्यामध्ये ओबड-धोबड कुटलेली दालचिनी टाकते आहे आणि आमच्याकडे घरी जे काळं तिखट आहे ते सर्व भाज्यांना वापरते. हे काळं तिखट जर टाकलं तर दुसरं काही टाकण्याची गरज लागत नाही आणि थोडीशी टोमॅटो मॅश गाळ करून घेते दाबून मॅशरने. जे कारले मी आधी भाजून घेतले ते कारले याच्यामध्ये टाकून घेते टोमॅटोमध्ये आणि हे टोमॅटोचं जे पाणी आहे त्याच्यातच कारलं आपल्याला शिजवायचं आहे. पण माझ्या कारल्याच्या फोडी थोड्याशा मोठ्या होत्या आणि निब्बर वाटतात म्हणून मी याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे शिजण्यापुरतं. जास्त पाणी नाही टाकणार, कारण जास्त पाणी टाकल्यावर कारलं कडू लागते. आणि चवीनुसार मीठ टाकले आणि आम्हाला कूट पण आवडतं सगळ्या भाज्यात, पण थोडंसं 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलंय आणि गूळ पण तुम्हाला आवडत असेल तर टाका. आमच्यात गूळ आवडतं म्हणून मी गूळ टाकला याच्यात आणि गुळाने पण टेस्ट छान येते आणि दालचिनीनं पण. कारल्याची भाजी अशी दिसत आहे. कशी झाली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.